अब खबरें विस्तार से। नौकरी दिलाने का लालच देकर एक युवती को निर्वस्त्र होने पर मजबूर करने वाले भोंदू बाबा को गुरुवार को पुलिस ने गिरफ्तार किया है। भोंदू बाबा का नाम सलीम शेख निवासी मालवीय वार्ड बताया जा रहा है। भोंदू बाबा को मदद करने वाले एक दंपति को भी पुलिस ने हिरासत में लिया। भोंदू बाबा द्वारा जादू टोना के नाम पर अनेक युवतियों और महिलाओं का शारीरिक शोषण किया गया। चंद्रपुर जिले के वरोरा शहर की एक उच्च शिक्षा प्राप्त युवती नौकरी ढूंढ रही थी। कई प्रयास करने के बावजूद उसे सफलता प्राप्त नहीं हुई। ऐसे में ही गोटे फोड़े दंपति द्वारा शहर के मालवीय वार्ड के सलीम शेख बाबा के दरबार की जानकारी युवती को दी गई। यह दंपति सलीम बाबा के भक्त है। इन दंपति ने ही युवती की मुलाकात बाबा से करवाई थी। युवती ने नौकरी की समस्या बाबा को बताई तो बाबा ने युवती को निर्वस्त्र होने की शर्त रखी थी, जिसे युवती ने इनकार कर दिया। लेकिन दंपति द्वारा भी युवती को उकसाया गया और युवती राजी हुई। बाबा ने युवती को नग्न कर जादू टोना किया और दोबारा आने को कहा। कुछ दिनों बाद युवती को बाबा ने दरगाह में बुलाया, लेकिन युवती सचेत हो चुकी थी। पीड़ित युवती ने इस बात की जानकारी पुलिस को दी। पुलिस ने जाल बिछाकर सलीम शेख भोंदू बाबा को हिरासत में लिया। या ठिकाणी खोटे आश्वासन देऊन ज्याचं लग्न होत नाही त्याकरिता, ज्याला मुलंबाळ होत नाही त्याकरिता आणि ज्याला नोकरी लागत नाही त्याकरता पूजा केली जाते आणि त्याला हमखास नोकरी लागते, लग्न होते आणि मुलंबाळ होते असे लोकांना खोटी बतावणी करून आपल्या दर्ग्यामध्ये बोलावत होता आणि विशेष करून स्त्रिया त्याच्यावर विश्वास ठेवून जात होत्या। परंतु आज पोलीस स्टेशन वरोरा येथे यातील पीडित फिर्यादी महिला हिने येऊन रिपोर्ट दिला। यातील आरोपी सलीम शेख हा आपल्या राहते घरी मालवीय वार्ड येथे मला त्यांच्या सहकार्याच्या मदतीने बोलावले आणि सदर फिर्यादी ही ग्रॅज्युएट शिकलेली असून तिला नोकरीचे आमिष दाखवून आणि तिचं लग्न जुळवून देतो या पद्धतीचे तिला सांगून तिला पूजेसाठी बोलावलं गेलं। पहिल्यांदा बोलावलं, ती गेली। त्या दिवशी तिला आतमध्ये बोलावून तिच्या अंगावरून त्या दर्ग्यामध्ये असलेला झाडू तिच्या अंगावरून उतरून तिला आतमध्ये बोलवून तिच्या अंगावरील कपडे काढ आणि तुझी पूजा करतो असे सांगितले। त्या मुलीला थोडंसं वेगळं वाटलं, तिनं नकार दिला। पुन्हा दुसऱ्यांदा गेली आणि त्याला त्यावेळेस तसं म्हटलं। तिसऱ्यांदा त्या व्यक्तीने तिच्या अंगावरील कपडे काढण्यास तिला भाग पाडले। त्याच्या सांगण्यावरून फिर्यादीने आपल्या अंगावरील कपडे काढले आणि आता तुला तुझी नोकरी लागेल आणि तुझं लग्नाची योग होईल यासाठी अर्ध काम झालेलं आहे। त्या फिर्यादी स्त्रीने नाईलाजास्तव अंगावरील कपडे काढले आणि तिच्या अंगावरून या भोंदू बाबा आरोपी सलीम शेख याने तिच्या अंगावरून झाडू उतरवला आणि नंतर कपडे घालण्यास सांगितले। जा तुझं अर्ध काम झालेलं आहे, पुढच्या गुरुवारी ये असे सांगून तिला पुन्हा बोलावले। परंतु ते पुढच्या गुरुवारी हे तिच्या अंगावरील कपडे काढले, तिला चांगलं वाटले नाही। त्यामुळे ती दुसऱ्या गुरुवारी तिथे गेलेली नाही। न गेल्यामुळे सलीम शेख हा काही दिवसानंतर तिच्या घरी गेला तर तू पूजेकरता काय येत नाही। तिनं सांगितलं की मला पूजा करायची नाही, मग तू माझ्या इकडे येत नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी बाबाकडे जात असशील अशी म्हणून तिची दमदाटी केली। तू जर आली नाही तर तुला पाहून घेईल, तुझं बरं वाईट करील अशी धमकी दिली। तर तिने दिलेल्या रिपोर्टवरून पोस्टेला अपराध नंबर 385/16 कलम 354 ब 504 506 109 आणि जादूटोना प्रतिबंधक कायदा 3(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला। लगेचच आरोपीच्या घरी सापळा रचून आम्ही रेड केला, त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या जवळचं जे साहित्य होतं ते पण ताब्यात घेतलेलं आहे।
इस मामले में सलीम को मदद करने वाले अश्विनी और उसके पति विनोद गोटेफोड़े को भी पुलिस ने गिरफ्तार किया है।